सविस्तर घडामोडी। धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आदिवासी समाजासाठी सुरू असलेल्या सर्व सरकारी योजना धनगर समाजासाठी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। धनगर आरक्षणासाठी नेमण्यात आलेली मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आश्रमशाळा शिष्यवृत्ती लागू करण्यात येणार आहे, तर सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। जेवढ्या योजना आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत आदिवासी बांधवांना लागू आहेत त्या सगळ्या योजना आता आम्ही धनगर समाजाला देखील लागू करतो आहोत आणि त्याला ॲडिशनल निधी हा सगळा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत। ज्यामध्ये मग शिक्षणाच्या योजना असतील तर विशेषतः TISSच्या अहवालामध्ये ज्या ज्या ठिकाणी धनगर समाजाच्या अतिमागासलेपणाच्या संदर्भातले जे काही तालुके जिल्हे सांगितलेले आहेत त्या ठिकाणी आदिवासी आश्रमशाळांसारख्याच डेडिकेटेड आश्रमशाळा शासकीय आश्रमशाळा तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्यासोबत पहिल्या टप्प्यामध्ये 6 विभाग स्तरावर शासनाचे धनगर समाजाकरता हॉस्टेल तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। ज्या प्रकारे नामांकित शाळांमध्ये आपण जे अतिशय गरीब आणि दुर्गम भागात राहणारे मुलांना प्रवेश दिलाय तसं धनगर समाजाच्या देखील मुलांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश देण्याच्या संदर्भात आपण निर्णय घेतोय। ज्याप्रमाणे आपण आदिवासी आणि शेड्यूल कास्ट या दोन्ही समाजाकरता जे लँडलेस आहेत त्यांच्याकरता शेतजमीन खरेदीची योजना आहे, तशीच योजना आता धनगर समाजाकरता देखील आपण सुरू करतो। ती योजना देखील त्यांना आपण त्या ठिकाणी लागू करणार आहोत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाच्या ऐवजी त्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी उद्योजकता विकास व शेळी मेंढी महामंडळ म्हटलं जाईल आणि त्यामध्ये उद्योजकता विकास, कौशल्य प्रशिक्षण आणि त्यासोबत त्याच्यामध्ये बिनव्याजी कर्जाच्या संदर्भातल्या योजना, स्वयंरोजगाराच्या या सगळ्या सुरू करण्याच्या संदर्भातला निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे। त्यासोबत ज्याप्रमाणे आपण आदिवासी आणि शेड्यूल कास्ट यांच्याकरता घरकुलाची स्वतंत्र योजना चालवतो त्याचप्रमाणे स्वतंत्र योजना घरकुलाची ही धनगर समाजाकरता देखील चालवण्यात येणार आहे आणि पहिल्या टप्प्यात 10,000 घरं त्यामध्ये बांधण्याचा निर्णय हा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे।